शेतातच गेलतो. दिवाळी सणाचा उत्साह सुरू आहे. मात्र मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यावरती शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळं या दिवाळी सणामध्ये विरजन पसरलेलं आहे. 32 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील पारडी गावचे शेतकरी पांडुरंग सांगळे यांनी दिवाळी सणाच्या दिवशी स्वतःच्या मुलाला कपडे घेऊ न शकल्यामुळं विषप्राशन करून आत्महत्या केलेली आहे. खरं तर या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळं संपूर्ण जिल्ह्यावरती शोककळा पसरलेली आहे. कारण पांडुरंग सांगळे या शेतकऱ्याचं केवळ 32 वर्ष वय होतं. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये हे सगळे गावकरी पोहोचलेले आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. खरं तर मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सरकार तुटपुंजी मदत करत असल्यामुळं हे सगळे शेतकरी व्यथित झालेले आहेत आणि बळीराजा हा मृत्यूला कवटाळत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पांडुरंग सांगळे वय फक्त 32 वर्ष. मात्र आज दिवाळीमध्ये त्यांनी जीव गमावला आहे. काय अवस्था होती त्यांची? अवस्था अशी होती की बाबा शेतीला भाव नाही, मालाला काय भाव नाही. थोडं घाबरल्यासारखं करू लागला मागं या 7-8 दिवसापासून. जी काही समजा गव्हर्नमेंटनं मदत जाहीर केली होती ती काही त्याच्या खात्यावर आणखी पडली नाही. आणि बँकेचं कर्ज माल काही झाला नाही. त्याच्यामुळे ती दुविधा अवस्थेमध्ये होता. तळं साचलेलं होतं त्यांच्या शेतात. आता गावकरी सांगतायत 2 फूट पाणी होतं त्याच्या वावरात. त्या 2 फूट पाण्यात आता सोयाबीन कसं कापा, दिवाळीचा बाजार कसा करावा, लेकरा बाळाला कपडे कसे घ्यावा, याच्यामुळं त्यानं आत्महत्या केली. लेकर खूपच लहान लहान आहे. तो लहान लहान बच्चा लेकर येतात. घर यावर धकवायचा म्हणल्यावर SBI बँकेचं कर्ज होतं त्याच्यावर. मग त्या कर्जामुळं त्याला वाटलं आता कर्ज फेडू, कपडे घेऊ, काय करू मी आता, म्हणून त्यानं ते आत्महत्या केली. त्याच्या शेतात सोयाबीनची अवस्था काय आहे? सोयाबीन म्हणजे 2 फूट पाणी आहे तिच्यात आणि काय सोयाबीनच कापताय ना, बाजा टाकून कापलं. बाजा टाकून सोयाबीन कापलेलं आहे. खरं तर छोटे छोटे चिमुकले आहेत आणि या चिमुकल्यांचं आता पुढे कसं, ही अतिशय अवस्था बिकट आहे. त्यांचे भाऊ आहेत. किती वाजता आणलं दवाखान्यात तुम्ही? दवाखान्यात किती वाजता आणलं? आम्ही शेतकऱ्याच्या सोबत आहेत. मी स्वतः शेतकऱ्यांच्या साम TV सोबत आहे. किती वाजता दवाखान्यात आणलं तुम्ही? किती वाजता आणलं दवाखान्यात? 7:30 सकाळी. किती शेतात गेले होते का ते? शेतातच गेलतो. त्याच्या लेकराचे नाव काय आहेत? रडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहेत. लेकरांचे नाव काय आहेत? नाव सांग. लहान भाऊ होता तुमचा? गाडीतच गेलं. आम्ही तुमच्या भावना पोहोचण्यासाठी आलो. काय घडलं होतं? सोयाबीन गेलतं का पूर्ण? ही सगळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. स्वतःचा लहान भाऊ या ठिकाणी जग सोडून गेलेला आहे, आपल्या कुटुंबाला सोडून गेलेला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं हे शेतकरी आक्रोश व्यक्त करत आहेत. खरं तर सकाळी 7:30 वाजता आपल्या भावानं विषप्राशन केलं आणि त्याचा प्राण वाचवण्यासाठी मोठा भाऊ हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ घेऊन आला. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळे या कुटुंबाला धक्का बसलेला आहे. आणि खरं तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. देशात दिवाळीचा सण सुरू आहे. मात्र याच दिवाळीच्या सणामध्ये हिंगोलीत शेतकऱ्यांवरती कसं संकट कोसळलेलं आहे त्याचं हे उदाहरण आहे. आणि त्यामुळं सरकारनं ह्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करावी. आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याचे अश्रू हे सगळं काही सांगून जात आहे. उठा उठा, या माझ्यासोबत या आम्ही सोबत आहे तुमच्या. आता त्याला बोल ना भाऊ.
ऐकायला भाऊ गाईल आता मला आहेत ना तसं तसं करू नये तसं करायचं आता रडल्यानं येत नाही मात्र सरकारला काय सरकारचं काय करावं ते काय सरकार ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या अवस्था आहेत. शेतकऱ्यांचा हा आक्रोश आहे. डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत आणि आपल्या लहान भाऊ गेला आहे त्याच्या मुलाबाळांचं आता कसं होईल या सगळ्या चिंतेमध्ये हा मोठा भाऊ आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.